प्रस्तावित घटना दुरुस्ती विधेयक आणि परिसीमन विधेयक 2026 सध्या देशाच्या राजकीय आणि निवडणूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने चर्चेत आहे। या विधेयकानुसार लोकसभेतील जागांचे पुनर्वाटप राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील लोकसंख्या साधारणपणे समान ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यासोबतच लोकसभेच्या एकूण जागांची मर्यादा 550 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय सुचवण्यात आला आहे। यात राज्यांसाठी कमाल 815 आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 35 जागा निश्चित केल्या जातील। यामुळे वाढत्या लोकसंख्येला अधिक योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा आहे। सीमांकनासाठी कोणती जनगणना वापरायची हे ठरवण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे। सध्या उपलब्ध माहितीनुसार पुढील सीमांकनासाठी 2011 ची जनगणना वापरली जाऊ शकते। महिलांसाठी 1/3 आरक्षण लागू करण्याच्या प्रक्रियेतही बदल सुचवण्यात आले असून आधी असलेल्या जनगणनेची अट काढून टाकण्यात आली आहे। तसेच केंद्र सरकारच्या सीमांतक आयोग स्थापन करण्याचा अधिकार देण्यात येणार असून या आयोगाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांचा समावेश असेल। या सर्व बदलांमुळे देशातील निवडणूक रचना आणि प्रतिनिधित्वावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।